मराठ्यांनी सुद्धा तुम्ही सुद्धा याच्यातून शहाणा व्हा. मी संबंध मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही. मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमची मैत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजाला सगळं द्या. हो म्हणतात, काही ठेवायचं नाही, आता पुरं द्यायचं. ताजं उदाहरण, ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हतं ना, नाही लागू केल्या. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावा लागतो. नाही. फडणवीस साहेब, मला आणखीन एक सांगा, 7वा विषय, महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही स्थापन केलं. पोरांना व्यवसायाला तुम्ही फायदे घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायदे दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे सिव्हिल खराब झाले, त्यांच्या नंड्याला फाशी लागली, तुम्ही परतावी करून देत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या आलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वलीत येऊन द्या. आम्ही भाड्यालो नाही, तर आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन होणार, शेवटचं होणार, जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं येड्यात काढू नका की मराठ्यांचा संयम तुटल. इतकं नका येड्यात काढू. इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका करू की मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजेत. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाहीये. फक्त त्याने तुमच्यावर विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही रक्त चालतोय, जीवाची बाजी लावून लढतोय, आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठीशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी ठेवणार नाही मराठ्यांची, नाही तर जे व्हायचं असेल ते होईल. त्याला माझा नाविलाज. तुम्ही आमचा हक्काच असून देत नाही. 8वा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणतात, ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे. मराठ्यांनी समजून घ्या, आता सोक्षमोक्ष होणार आहे. सोक्षमोक्ष असा होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसा होणार आहे. सरकारचा मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाचं उत्तर देऊ. आपला 9वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ आहे. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयातले सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला अडचण काय? यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगतो. आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जण लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं, मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांग. ते म्हणले ते असं म्हणते. बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण 1 नंबरला जात ठेवी जाल. आधी जात मग पक्ष. असं वाटोळ होऊन जाईल, समाज संपवत जाईल.
समाजाचे लेकरं जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कुणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कुणाचं असू द्या, अधिकारी जर झाला सही करायच्या हातात त्याच्या राहतात. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवत. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं बघता, सरपंच कुठं मेंबर, मग होतो आपण नोकऱ्यात कोतवाल, कुठं काही IPS क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळं. तुम्ही टायमाला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कम करता. कोणत्या भाजपमधल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाख रुपये लागणार नाहीत शिकायला, नोकरी लागण्यासाठी? त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला? म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, मग पक्षाला द्या. मी पक्षाला